नागपूरमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। नागपूरमध्ये शोभायात्रा आपण या ठिकाणी पाहतो आहोत। नागपूरमध्ये रामनवमीच्या निमित्तानं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपूरमधल्या विविध स्तरातील बांधव या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात। अनेक वर्षांची परंपरा आहे खरं तर या शोभायात्रेला नागपूरमधल्या, आणि ही शोभायात्रा आता सुरू होते। रामनवमीच्या निमित्तानं ही शोभायात्रा दरवर्षी नागपूरमध्ये आयोजित होत असते। या शोभायात्रेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असतात। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। तेजस, नागपूरमध्ये ही परंपरेची शोभायात्रा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही शोभायात्रा आयोजित केली जाते। अधिक माहिती सांगा। प्रतिवर्षी यंदा सुद्धा शोभायात्रेची भव्य अशी तयारी कोतेश्वर मंदिर प्रशासनाने केली आणि बघू शकता की 101 वर्ष झाले या मंदिर प्रशासनाकडनं दरवर्षी सुद्धा अशी शोभायात्रा काढत असते आणि विशेष म्हणजे मध्य भारतातली ही सगळ्यात मोठी शोभायात्रा असते आणि याच मंदिराने ही परंपरा सुरू केलेली आहे। दरवर्षी या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, आता मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस असतील आणि येथील आमदार असतील, येथील राजकीय पुढारी असतील, इथले सीपी असतील, हे संपूर्ण या रामरथ यात्रेला खेचतात आणि एकंदरीतच ही भाईचाऱ्याची रामरथ यात्रा असते। संपूर्ण नागपूर शहरात यात्रा भ्रमण करत असते। वेगवेगळ्या झाक्या असतात, 90 झाक्या यावेळेस असणार आहेत आणि या झाकीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा संभाजी महाराज हे या झाकीचे वैशिष्ट्य असणार आहे आणि पहिल्यांदा ही झाकी एका अर्थाने संपूर्ण नागपूरकरांना दिसणार आहे आणि लोकांचे येणं जाणं सुद्धा या झाकीमध्ये आहे। त्यामुळे नागपूरमध्ये हे संपूर्ण झाकी बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत। नक्कीच दरवर्षी तुम्ही जसं आता म्हटलं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील किंवा आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे देखील या शोभायात्रेमध्ये असतात। यावर्षी हे दोघंही उपस्थित आहेत का, येणार आहेत का, या संदर्भात काही माहिती मिळते का? रामरथ यात्रेचे दर्शन घेण्यासाठी नुकतेच देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आलेले आहेत। त्यासोबत माजी आमदार अनिल कामत सुद्धा आले आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आता रामरथ यात्रेचे दर्शन घेण्यासाठी नुकतेच पोहोचले आहेत आणि रामरथ यात्रेचे दर्शन घेत आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर मध्य नागपूरचे जे माजी आमदार आहेत, तिथले नेते काँग्रेसचे, ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत। जी, किती वाजता ही यात्रा सुरू होईल आणि किती वेळ साधारणतः ही यात्रा सुरू असते? नागपूरच्या कोणत्या कोणत्या भागातून ही यात्रा जात असते? ही यात्रा 4:15च्या दरम्यान ही यात्रा इथून भ्रमण होईल आणि ही यात्रा नागपूर शहरातील बळकट चौक असेल, त्यासोबत मोहनपुरा असेल, हंसापुरी असेल, अशा एरियातून ही नागपूर यात्रा भ्रमण होत असते आणि ही यात्रा जवळपास 6 वाजतापर्यंत ही यात्रा चालत असते। संपूर्ण नागपुरातले ही मार्गाची भ्रमण करत असते आणि नागरिक सुद्धा रस्त्यावरून या यात्रेचे स्वागत करत असतात। आपण जर बघितलं असेल तर 2.5 लाख लोक खऱ्या अर्थाने या रथयात्रेचे दर्शन घेणार आहे आणि ऐतिहासिक अशी रथयात्रा ही असते। नक्कीच, धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता। नागपूरमधली ही शोभायात्रा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्या पद्धतीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। यात्रा थोड्याच वेळात सुरू होईल। नागपूरच्या अतिशय मानाची यात्रा ही मानली जाते। नागपूरच्या विविध भागामधून ही यात्रा जाते आणि अतिशय मनोभावे नागपूरकर या शोभायात्रेमध्ये श्रीरामांचं दर्शन घेण्याकरता म्हणून गर्दी करत असतात। देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव आहे। आपण आता नागपूरमध्ये आहोत। नागपूरमधली ही शोभायात्रा आणि ही शोभायात्रा आता थोड्याच वेळामध्ये सुरू होईल। या शोभायात्रेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही सगळी मंडळी या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। श्रीरामांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि थोड्या वेळामध्येच ही यात्रा या ठिकाणी सुरू होणार आहे। नागपूरमधली ही अत्यंत मानाची यात्रा समजली जाते। या शोभायात्रेला जवळजवळ 100हून अधिक वर्षांची परंपरा आहे। दरवर्षी ही शोभायात्रा नागपूरमध्ये निघत असते
अत्यंत मनोभावे या शोभायात्रेमध्ये श्रीरामांचं दर्शन घेण्याकरता नागपूरकर गर्दी करत असतात. अनेक स्तरातील समाज या यात्रेमध्ये सहभागी होतो. पोद्दारेश्वर हे त्या ठिकाणचं अतिशय प्रसिद्ध असलेलं देवस्थान आहे आणि इथून ही यात्रेला प्रारंभ होतो आणि नागपूरच्या अगदी वेगवेगळ्या भागामधून ही यात्रा पुढे पुढे जात असते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक गर्दी करत असतात श्रीरामांचं दर्शन घेण्याकरता म्हणून. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या शोभायात्रेत सहभागी होण्याकरता म्हणून उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता नागपूरमध्ये उपस्थित आहेत. पोद्दारेश्वर मंदिरातून निघणारी ही शोभायात्रा आहे. दरवर्षी रामनवमीच्या निमित्तानं या शोभायात्रेचं आयोजन होत असतं. आज देशभरामध्ये श्रीरामनवमीचा उत्सव आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणं ज्या ज्या ठिकाणी श्रीरामाची मंदिरं आहेत त्या ज्या ठिकाणी परंपरा आहे, संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीच्या चालीरीतींप्रमाणे संस्कृतीप्रमाणे शोभायात्रा वेगवेगळ्या परिसरामधून जात असतात. वेगळ्या ठिकाणी या शोभायात्रांचं आयोजन होत असतं. त्याच पद्धतीनं श्रीरामांचा जो उत्सव आहे हा उत्सव प्रत्येक ठिकाणी साजरा होत असतो. राम जन्मानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या परंपरा आहेत त्या त्या चालीरीती त्या त्या संस्कृती या त्या ठिकाणची लोक जपत असतात. दरवर्षी येणारा हा उत्सव अतिशय आनंदानं आणि उत्साहानं साजरा होत असतो. राज्याच्या विविध भागामध्ये आज आपण जर बघितलं तर उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे. शोभायात्रा हे खरं तर श्रीराम नवमीच्या निमित्तानं ही परंपरा आहे आणि ही परंपरा सातत्यानं जोपासण्याचा प्रयत्न विविध मंडळं, मंदिरं, संस्थान हे करत असतात. अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक पक्षांच्या माध्यमातून सुद्धा रामनवमीचा उत्सव हा आयोजित केला जातो. विविध पक्षांचे नेते, मंत्री, आमदार, खासदार हे या उत्सवांमध्ये सहभागी होत असतात. सर्वसामान्य लोक जी भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत, हे अनेक मंदिरामध्ये श्रीरामांचं दर्शन घेण्याकरता म्हणून गर्दी करतात. अनेक ठिकाणी लांबच्या लांब रांगा आपल्याला दिसून येतात दर्शनाकरता. आणि हा उत्सव संस्कृतीप्रमाणे आलेला हा जो उत्सव आहे ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न होत असतो.